ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. श्रीकृष्णाय नमः. श्रीकृष्णाय नमः. श्रीकृष्णाय नमः. आज कृष्ण जयंती दिनांक 15 ऑगस्ट आणि आज स्वातंत्र्य दिन. हे दोन्ही दिवस दोन्ही गोष्टीमुळे आजचं महत्त्व आहेच. पण आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे दोघांनाही दिलं पाहिजे. आणि देवाच्या बाबतीत श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे जो आला आहे ते नागपंचमीमध्ये येऊन गेलं. नंतर आता आहे कृष्ण जन्म आणि तो पुढचा रात्री 12 वाजता असणारा एकमेव असा कृष्णाचा जन्म आणि ते खूप जो आनंद सगळ्यांना झालेला आहे. त्याच्या मागची जी स्टोरी आहे, जी कथा आहे, ती कथासुद्धा फार वेगळी आहे. त्याचा जन्म झाल्यावर तो कसा संकटातून मुक्त होतो हे आपण ऐकलेलं आपल्याला माहिती आहे. पण आता मी फक्त कवितेतून त्याचं वर्णन फक्त मी कवितेतून करतो आहे. जी कथा आहे त्याचं वर्णन नाही आहे. तर आपली जी कृष्णाची माहिती आहे, महती आहे ती आपल्याला सांगतोय. कवितेतून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मुकुटरत्नाचा ज्याचे डोक्यावरी सुदर्शन चक्र फिरवीत हातावरी गातो सुरावरी हातावर बासरी आला आला कृष्णा माझे घरी आला कृष्णा माझे घरी. हळद कुंकू अक्षता गंध कपाळावरी तुळशीचा हार घातला गळ्यावरी पूजा अर्चा तुळस फुले झाली तयारी तुपाचा दिवा आरती झाली तयारी. दही पाहुणे खुश झाली स्वारी. नैवेद्य दाखवलेला आहे. दही त्यात नैवेद्यामध्ये बघितल्यानंतर कृष्णाची स्वारी आमची खुश झाली आहे आणि तो हसत करत आशीर्वाद डोक्यावर देतो आणि नंतर रात्रीच तो निघून जातो. म्हणतो की मला उद्या सकाळी यायचं आहे. आणि त्याचं तो कसं म्हणतोय की उद्या गोपाळकाला निघालो घरी कृष्णाचे गोड शब्द मुखावरी. गोविंदाची सुरू करा तयारी दहीहंडी बांधून ठेवा उंचावरी. गोपाळकाला उद्या करा तयारी गोविंद आला रे आला शब्द सर्वांचे मुखावरी गोविंद आला रे आला. तर उद्या आज कृष्ण जन्म 15 तारीख आणि उद्या दिनांक 16 सकाळी कालाष्टमी म्हणजे दहीहंडी. आणि त्याचे पण त्यांनी कृष्णाने वर्णन केलं की मी उद्या येतोय आणि त्या उद्या आपण नंतर तयारी करायची. आज रात्री आपल्याला आरती करायची आहे, पूजा करायची आहे. नमस्कार. ओम गम